आज मला अशी अचानक इच्छा झाली, की आपण एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवूयात. युजुअली मी सगळे व्हिडिओ इंग्लिशमध्येच बनवत असते. पण आज विचार केला चला आज मराठीमध्ये बनवूयात. सांगूयात माझी स्टोरी काय, मी कशी जर्मन शिकले किंवा अशा कुठल्या गोष्टी तुम्ही करू शकता ज्याच्याने तुम्हालाही हेल्प होईल जर्मन शिकायला. पण त्याच्या आधी एक छोटंसं इंट्रोडक्शन देते आणि हो, बिकॉज आपण इतकं इंग्लिशही बोलतो दिवसभरात असं असं होऊ शकतं, की मी थोडीशी एखादी 2 वाक्य मध्ये इंग्लिश बोलू शकते. माझं नाव ऋषिका आहे. मी पुण्यातली आहे. मी 2014 मध्ये BA जर्मन केलंय आणि त्याच्याच बरोबर मी C1 सर्टिफिकेशन पण कंप्लीट केलं. गोथे इन्स्टिट्यूट, मॅक्स मुलर भवन, बन गार्डन मधून. त्याच्यानंतर मी इमिजिएटली सुरुवात केली. Amazonमध्ये मी काम केलं आय थिंक 3.5 वर्ष. ते करत असताना मला असं वाटलं, की मी चायनीजही शिकावे. सो मी चायनीजही शिकणं सुरू केलं. असं मी 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 मोर लाइक अ लँग्वेज पर्सन आहे. मला आवडतात लँग्वेजेस शिकायला वगैरे. मागच्या 2 वर्षापासून माझी स्वतःची इन्स्टिट्यूट आहे पुण्यात. मी सध्या रिमोटलीच काम करते. माझ्याकडे 4 टीचर्स पण आहेत, ज्या मी हायर केल्यात. मी लाईव्ह क्लासेस प्रोव्हाइड करते आणि सेल्फ पीस पण प्रोव्हाइड करते. पहिली स्टेप व्हेन वी थिंक अबाउट लर्निंग अ लँग्वेज म्हणजे सेटिंग अप राईट एक्सपेक्टेशन्स. आपल्याला असं खूप वेळा वाटतं, की अरे मला खूप फोन येतात दररोज, की मॅडम आम्हाला जर्मन शिकायचे. आता नर्सिंगसाठी सध्या चांगलंच डिमांड आहे जर्मनीमध्ये. खूप स्टुडंट्स म्हणतात, की मॅडम मला जर्मन शिकायची आहे, पण किती दिवसात होईल? तर तो किती दिवसाचा असा प्रश्नच नाही आहे. कारण का आता जर तुम्ही हेच एक्झाम्पल इंग्लिश बरोबर कंपेअर केलं, इंग्लिश हे शिकायला आपल्याला खूप वेळ लागला, बरोबर? असं नाहीये, की आपण इंग्लिश ऐकलं किंवा वाचलं आणि इमिजिएटली 2-3 दिवसात आपण सुरुवात केली बोलायला किंवा चला वर्षभर पण. मी फर्स्ट सेमी इंग्लिशमध्ये होते, सेमी मीडियममध्ये होते. त्याच्यानंतर मी इंग्लिशला स्विच झाले, अख्खं इंग्लिश. मी सुरुवात केली 8वी पासून. पण ॲक्चुअली इंग्लिश बोलायला मी सुरुवात केली ते म्हणजे 2015 मध्ये, जेव्हा आफ्टर आय जॉइन Amazon. पण तेव्हाही मला भीती वाटायची, की अरे हे कसं बोलायचं, काय करायचं, कसं करायचं. पण कॉर्पोरेटची डिमांड ही असते, की तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे. मग मी ती सुरुवात केली, नाही बोलावं तर लागणारच, आता बोला. म्हणून आता मी इतकी कम्फर्टेबल झाली आहे, की कधी-कधी माझी थिंकिंग लँग्वेज ॲक्चुअली इंग्लिशच झाली आहे, की मी माझ्या आई-बाबांसोबत पण इंग्लिशमध्ये स्विच होते. आणि इट्स फाईन, कारण का मी डॉमिनंटली तीच लँग्वेज यूज करते दिवसभरातून. त्यामुळे बोलायचं मला असं आहे, की सेटिंग अप राइट एक्सपेक्टेशन्स फ्रॉम युअरसेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वतःला थोडासा वेळ द्यायलाच हवा, की एक नवीन लँग्वेज आहे, त्याचे व्याकरण वेगळं आहे, त्याचे वर्ड्स वेगळे आहेत, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. तर ते सगळं जमायला, ते सगळं झेपायला आपल्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे थोडासा स्वतःबरोबर पेशन्स ठेवा. तुमच्या टीचरसोबत जो कोणी आहे त्याच्यासोबत पेशन्स ठेवा. आणि मग बघा, हळूहळू तुम्हाला मजा येईल. मजा येणं, एखादी गोष्ट शिकताना त्या गोष्टीचा आनंद घेणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ते नाही केलं तर मग ते जबरदस्ती होते आणि मग कोणी शिकू नाही शकत. हा प्रश्न आहे, जर्मन खूप अवघड आहे का? वेल, खरं सांगू तर जर्मन अवघड आहे. अवघड म्हणजे अशी कुठलीच लँग्वेज नाही की ती पर्टिक्युलरली अवघड असते. पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नवीन असतील, नवीन जाणवतील. त्यामुळे आपल्याला ती लँग्वेज अवघड वाटते. जर्मन भाषेचा सगळ्यात अवघड पॉइंट म्हणजे आर्टिकल्स. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, की माझा पेन, माझी गाडी, ओके? तर त्या गोष्टीतही आपण सांगतो माझा, माझी हे शब्द सगळे यूज करून, की ती जी पर्टिक्युलर गोष्ट आहे त्याला एक जेंडर आहे. माझा पेन म्हणजे पुल्लिंगी, माझी गाडी म्हणजे स्त्रीलिंगी. तर तीच गोष्ट जर्मनमध्ये आहे, पण त्याच माझा, माझीचे एक 16 व्हर्जन्स आहेत. त्याला आपण म्हणतो आर्टिकल्स. सो हा जो टेबल तुम्ही बघताय, सो दीज आर 16 वेज ऑफ सेइंग द इन जर्मन. त्याच्यामुळे ती लँग्वेज थोडीशी अवघड जाते. प्लस काही प्रोनाउन्सिएशन पण डिफरंट आहेत. मी एक छानसा व्हिडिओ बनवला, मी इथे तो लिंक करते, तो तुम्ही बघा. जसं स आणि प ह्याचा आपण मिक्स केला तर आपण त्याला श्प म्हणतो. तसं पुष्पाचा श्प होतो. त्याच्यानंतर स आणि व एकत्र केले तर आपण श्व म्हणतो, श्वेताचा श्व. एक इंटरेस्टिंग व्हिडिओ मी शूट केलेला, तर मी तो इथे लिंक करते, तुम्ही नक्की बघा तो. त्यामुळे जर्मन लँग्वेज थोडीशी अवघड आहे, पण इंटरेस्टिंग पण आहे डेफिनेटली. सेकंड क्वेश्चन आहे, जर्मन शिकायला किती वेळ लागतो आणि स्पेसिफिकली फ्लुएंट व्हायला?
मला दररोज भरपूर कॉल्स येतात जेव्हा मला स्टुडंट्स विचारतात की किती वेळ लागतो जर्मन शिकायला. मला स्वतःला 1.5 वर्ष लागलं टू गो फ्रॉम A1 टू C1. पण मी ऍक्च्युली 1 वर्षात त्या सगळे कोर्सेस केलेले ग्योथ इन्स्टिट्यूटमध्ये, मॅक्सिमम भवनमध्ये. पण मी 6 महिन्याचा ब्रेक घेतलेला, कारण का मी कॉन्फिडंट नव्हते की मी C1 ची एक्झाम क्लिअर करू शकेन की नाही. म्हणून मी 6 महिन्याचा ब्रेक घेतला आणि मग मी आय अपियर्ड फॉर द एक्झाम. त्यामुळे 1.5 वर्ष मला लागली टू गो फ्रॉम A1 टू C1. इट ऑल्सो डिपेंड्स की तुम्ही त्या लँग्वेजचं किती एक्सपोजर तुम्हाला आहे. जर तुम्ही दररोज गाणी ऐकताय, मूव्हीज बघताय, पुस्तकं वाचताय, थोडं थोडं दररोज प्रॅक्टिस करताय, म्हणजे कन्सिस्टन्सी इन शॉर्ट. जर ती कन्सिस्टंटली तुम्ही जर काही करताय, तर डेफिनेटली ते कुठेतरी ते जे सगळे आपले एफर्ट्स आहेत ते रिफ्लेक्ट होणारच. त्यामुळे ते तुमच्यावरही डिपेंड करतं. प्लस प्रत्येकाची जी कॅपॅसिटी आहे जर्मन शिकण्याची किंवा कुठलीही भाषा शिकण्याची, ती वेगळी आहे. कदाचित मला, जसं मी मध्ये काहीतरी असंच फॅड आलेलं डोक्यात की आपण काहीतरी सॉफ्टवेअर शिकूयात एखादं ना, थोडं टेक्निकल. मी सुरुवात केली पण मला नाही झेपलं. तसंच कदाचित मला जर्मन झेपतं, तुम्हाला टेक्निकल काही झेपत असेल. तर प्रत्येकाची ही समजून घेण्याची कॅपॅसिटी वेगळी असते, बौद्धिक क्षमता जी आपण म्हणतो तीही वेगळी असते. इंग्लिश येत नसेल तर जर्मन शिकता येईल का? तुम्ही जर जर्मन एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या टीचरकडे करतात आणि ती जर शिकवणारी व्यक्ती इंग्लिशमध्ये शिकवतीये, म्हणजे इंग्लिश थ्रू तुम्हाला जर्मन शिकवतीये, तर मग इंग्लिश येणं नेसेसरी आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये कोणी शिकवत असेल तर मग काही गरजेचं नाहीये. इट्स फाईन. म्हणजे तुम्ही, इट इज डुएबल विदाउट हे ॲज वेल. इनफॅक्ट मी हे सगळं मराठीत बोलायला पाहिजे, पण मी इंग्लिशमध्ये बोलतेय. आता मी जे क्लासेस घेते तर मी नॅचरली स्विच होते इंग्लिशला. त्यामुळे, आणि माझ्याकडे जो क्राऊड येणार आहे तो मिक्स आहे. सो माझ्याकडे साऊथ इंडियन्स आहेत, नॉर्थ इंडियन्स आहेत, मराठी पब्लिक असतं भरपूर. त्यामुळे मी मिक्स यूज करते. मी जास्तीत जास्त इंग्लिश आणि हिंदी ह्याच्या थ्रू मी जर्मन शिकवते. जर कोणी मराठी स्टुडंट असेल माझ्या क्लासमध्ये आणि त्यांनी विचारलं की मॅडम प्लीज हे सांगा, मला नाही झेपलंय, तर मग मी मराठीत सांगते. जेवढं माझं नॉलेज आहे मराठी व्याकरणाचं, तेवढं मी ट्राय करून त्याला सांगते. जर्मन प्रोनाउन्सिएशन कठीण आहे का? कठीण आहे. पण हा थोडासा सवयीचा पण भाग आहे ऍक्च्युली. जसं आपल्या देवनागरी स्क्रिप्टमध्ये आपल्याकडे ळ आहे ना, ळ किंवा ज्ञ आहे, तर तो आपण खूप कॅज्युअली, खूप इझिली बोलू शकतो. पण तो नॉर्थ इंडियन्सला बोलता येत नाही. ते ल ल असं बोलतात. तसंच काही उर्दूमध्ये काही साऊंड्स आहेत जे आपल्याला डिफिकल्ट जातात. सिमिलरली जर्मनमध्ये जो र आहे जर्मनचा, तो पण खूप वेगळा आहे. किंवा ख, एक एक्झाम्पल देते. मी जेव्हा बुख असं म्हणते तेव्हा माझ्या सगळ्या जर्मन फ्रेंड्सला तो क ऐकू येतो, पण मी बोलताना खच बोलते. मी आता बुख एवढंच बोलणार, मी बुख असं करायला तर मला इथे खूप त्रास होतो. पण त्यांच्यासाठी तो जो ख आहे त्यांना ऐकू जातो तो क. अशा काही गोष्टी आहेत. खूप स्वतःला त्रास नाही द्यायचा, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला येईल तेवढा करायचं आणि हळूहळू मग ते बघायचं ते डेव्हलप होतंय का. बट आय एम नॉट व्हेरी बिग फॅन ऑफ की असं आलंच पाहिजे. आता जेव्हा मी जर्मन बोलते तेव्हा मी खूप स्पष्ट बोलते आणि समोरच्याला कळतं पण मी काय बोलतेय. त्यामुळे इट्स फाईन. जर्मन आर्टिकल्स डेली तास कसे लक्षात ठेवायचे? वेल, जर्मनमध्ये जेंडर्स आहेत. जसं आपण म्हणतो माझा पेन किंवा माझी वही. मी जेव्हा पेन आणि वही असं म्हणते तेव्हा मी असं नाही म्हणत की अरे पेन हा पुल्लिंगी आहे किंवा वही ही स्त्रीलिंगी आहे. बट दॅट इज जस्ट अ पार्ट ऑफ द मराठी स्क्रिप्ट ना, मराठी लँग्वेज. तसंच जर्मनमध्येही प्रत्येक वस्तूला, नॉन लिव्हिंग थिंगलाही एक जेंडर आहे. देअर आपण मॅस्क्युलिनसाठी यूज करतो, दी आपण फेमिनिनसाठी यूज करतो आणि दास हे आपण न्यूट्रलसाठी यूज करतो. इनफॅक्ट तुम्ही ऐकली असेल ती ऍड, दास फोक्सवॅगन. तिथे खाली दास आउटो. दास आउटो म्हणजे नथिंग बट द कार. पण ते ऐकायला आपल्याला किती एक्झॉटिक वाटतं ना. सो द कार, दास इज नथिंग बट न्यूट्रल आर्टिकल. आता मी कसं लक्षात ठेवते किंवा आता मी कसं लक्षात ठेवायचंय वेन आय वॉज लर्निंग जर्मन ते मी सांगते. मी ना घरात सगळीकडे स्टिकी नोट लावून ठेवलेले. जिथे जाईन, आता सपोज मी टेबलच्या इथे बसले, सो इथे मी लिहिणार डिअर थिश, दास फेन्स्टर, ओके, दी फ्लॅशर. फ्लॅशर म्हणजे वॉटर बॉटल. तर प्रत्येक वेळी मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा मी तो आर्टिकल बघेन आणि दॅट वे आय यूज टू रिमेंबर.
पण आता माझी सध्याची सिच्युएशन अशी आहे की मी जवळजवळ दररोज एक 8 ते 10 तास जर्मन शिकवते. त्यामुळे माझ्यासाठी खूप नॅचरली ह्या गोष्टी आता मला कळतात आणि ऑफकोर्स काही वेळानंतर आहे ना, तुम्ही तो सेन्स डेव्हलप पण करता. तुम्हाला गोष्टी रटायला नाही लागत. सो माझी आता तशी स्टेज झाली आहे. पण ऑफकोर्स मी 2009 पासून जर्मन शिकतेय. त्यामुळे आय थिंक एवढी फ्लुएन्सी तर आता यायलाच पाहिजे. पण डोंट वरी, तेवढा वेळ तुम्हाला लागू नये अशी इच्छा आहे माझी. येईल. पण येतील ह्या गोष्टी, डोंट वरी. जर्मन शिकायला रोज किती वेळ द्यावा लागतो? जर्मन शिकायला दररोज एक 30 मिनिटं इनफ आहेत. बट ते पण तुम्ही कुठल्या लेवलला आहे ते डिपेंड करतं. आता तुम्ही जर A1 लेवलला असाल तर 30 मिनिटं आर इनफ. तुम्ही सपोज तुमच्या ट्रेनर सोबत 1-1.5 तास जर्मन शिकता दररोज आणि त्याच्यानंतर 30 मिनिट्स तुम्ही रिव्हिजन टाइम ठेवलाय तर दॅट इज इनफ. पण तो जो रिव्हिजन टाइम आहे तो एकत्र नसायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, दिवसभरात तुम्हाला जर्मन शिकायचंय. असं नाही की चला ट्रेनर सोबत एक रात्रीचा 1-1.5 तास मी दिलाय अँड दॅट्स इट. मी तुम्हाला एक आयडिया देते, तुम्ही बघा ती फॉलो करा. सकाळी उठल्या उठल्या 15 मिनिटं फक्त जर्मन लिस्निंग करा. ठीक आहे, काहीतरी ऐका, पॉडकास्ट ऐका किंवा काहीतरी तुमचा जो कोर्स बुक किंवा आर्बाइट्स बुकचा काही ऑडिओ असेल तो ऐका 15 मिनिट्स. त्याच्यानंतर जी सेकंड रिव्हिजन आहे 15 मिनिट्सची, ती तुम्ही घ्या तुमच्या मिड डेमध्ये. तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर एक 15 मिनिट्सचा ब्रेक तर आपल्याला असतोच. त्या ब्रेकमध्ये काहीतरी वाचा किंवा रिव्हिजन करा तुम्ही नवीन जे शब्द शिकलाय. आणि मग त्याच्यानंतर तुमचा जो नेक्स्ट क्लास असेल त्याच्यात तुम्ही मग ते शिका, तुमचं जे काय कंटेंट ठरलेलं आहे. तसंच A2 मध्ये तुम्हाला 30 मिनिट्सच्या ऐवजी 45 मिनिट्स देणं नेसेसरी आहे. B1 मध्ये तुम्हाला 30 मिनिट्स इन द मॉर्निंग, 30 मिनिट्स इन द आफ्टरनून किंवा नाईट असं करणं, ते बॅलन्स करणं नेसेसरी आहे. सो प्रत्येक लेवल सोबत तुमची जी रिव्हिजनचा टाइम आहे तोही इन्क्रीज व्हायला पाहिजे. की आपण 24 तासाचा ब्रेक देतो. खूप सारे स्टुडंट्स अक्षरशः 24 तासाचा ब्रेक देतात. त्या 24 तासात आपण विसरून जातो सगळ्या गोष्टी. जर तुमचा क्लास लेट्स से संध्याकाळी 6 वाजता आहे आणि तुम्ही नेक्स्ट टचमध्ये येता लँग्वेजच्या डिरेक्टली 6 वाजता, मग ते 24 तासात ऑफकोर्स तुम्ही सगळ्या गोष्टी विसरून जाता. तर तसं न करता जर तुमचा संध्याकाळी 6 वाजता क्लास असेल तर रात्री झोपायच्या आधी आपण सगळे 11-11:30 पर्यंत झोपत असतो. त्याच्या आधी एक छोटीशी रिव्हिजन घ्या. नंतर उठल्यावर एक 10 मिनिटाची रिव्हिजन घ्या. मिड डे मध्ये एक रिव्हिजन घ्या. सो असं दररोज थोड्या अंतरानंतर तुम्हाला यू हॅव टू कीप ऑन कमिंग बॅक आणि रिवाइज. सो दॅट वे इट बिकम्स इझी टू अंडरस्टँड. लिसनिंग इम्प्रूव्ह करायला काय करावं असा हा प्रश्न आहे. लिसनिंगसाठी देर आर 2 थिंग्स. एक आहे ऍक्टिव्ह लिसनिंग आणि दुसरं आहे पॅसिव्ह लिसनिंग. ऍक्टिव्ह लिसनिंग काय की मी असं फुल कॉन्सन्ट्रेशन अशी बसून मी ऐकायचा प्रयत्न करते की बोलतायत काय त्या ऑडिओमध्ये. आणि पॅसिव्ह लिसनिंग म्हणजे मी आय डोंट केअर अबाउट काय बोलतायत, मी फक्त बॅकग्राऊंडमध्ये ते लावून ठेवलंय. जसं आपण हिंदी गाणी, मराठी गाणी, इंग्लिश गाणी फक्त बॅकग्राऊंडमध्ये लावून ठेवतो, पण आपल्याला नकळत त्या सगळे त्याचे जे लिरिक्स आहेत ते पाठ होतात. का? कारण की तुम्ही इतक्या वेळा ते ऐकता की तुमचे कान आहेत ते शब्द कॅप्चर करतात, तुमची मेमरीमध्ये जाऊन ते शब्द पडतात. तसंच आपल्याला जर्मनच्याही किंवा दुसऱ्याही कुठल्या फॉरेन लँग्वेज बद्दल करायचंय. आपल्याला एवढंच करायचं की आपल्याला फक्त लिसनिंगला एक्सपोजर द्यायचंय. मग तुम्ही ते ऍक्टिव्ह लिसनिंग करा किंवा पॅसिव्ह करा, पण आय वुड सजेस्ट की एक मिक्स मेथड यूज करा. थोडंसं एक 10 मिनिट्स ऍक्टिव्ह आणि बाकीचं सगळं पॅसिव्ह. वन मोर थिंग, आणि अजून एक गोष्ट, आपले हे जसे बुक्सचे सगळे जे ऑडिओज आहेत ना, ते लर्नर्ससाठी बनवलेले ऑडिओज आहेत. ओके, ते विद्यार्थ्यांसाठी आहे जे काही कोणी लँग्वेज शिकतात. त्यामुळे ऑब्व्हियसली सगळ्या ऑडिओचा जो स्पीड आहे तो खूप स्लो आहे. पण रिअल लाईफमध्ये एवढं स्लो कोणी बोलत नाही, सगळे फास्टच बोलतात. मग त्यासाठी काय करावं? त्याच्यासाठी आपल्याला बुक्सच्या बाहेर जाऊन पण खूप सारे ऑडिओज एक्सप्लोअर करायचे. मग ते पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. तुमच्या लेवलचे पॉडकास्ट सुरू करा किंवा लेट्स से तुम्ही B1 ऑलरेडी अचीव्ह केली आहे, B1 B2 विच इज अन एक्सलंट माइलस्टोन. त्याच्यानंतर तुम्ही असे काही गोष्टींचे पॉडकास्ट ऐका जे तुम्हाला आवडतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ब्युटी रिलेटेड कंटेंट आवडत असेल, तुम्हाला हेल्थ रिलेटेड कंटेंट आवडत असेल तर त्याचे पॉडकास्ट ऐका, त्याच्या मूवीज बघा, त्याची गाणी ऐका जर असतील तर. हे काही कोर क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला हेल्प करतील टू डिसाईड की जर्मन कशी करावी, कशी शिकावी. आणि जर तुमचे काही ॲडिशनल क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट्समध्ये टाका, मी नक्की त्याचा रिप्लाय देईन. अजून काही एक जनरल गोष्टी फक्त सांगते बिफोर आय क्लोज दिस व्हिडिओ, की लँग्वेज लर्निंगसाठी वेळ खूप द्यावा लागतो.
आणि वयाचं तर ऑब्व्हियसली काही लिमिट नाही आहे. तुम्ही कुठल्याही वयात ते सुरू करा. इनिशियली मी असं सजेस्ट करेन, की एक टीचर असेल तर जास्त हेल्पफुल होईल. कारण का टीचर तुम्हाला सांगते ना किंवा सांगतो, की कशी लँग्वेज शिकायची, कशी सुरुवात करायची, काय-काय कंपोनेंट्स असतात आणि एकदा जर तुमचा A1, A2चा बेस स्ट्राँग झाला, तर त्याच्यानंतर तुम्ही ती लँग्वेज स्वतःहूनही शिकू शकता. मी चायनीजबद्दल तेच केलं. चायनीज मी 0 लेव्हल एका इन्स्टिट्यूटमध्ये केली आणि त्याच्यानंतर मी बाकीचे सगळे जे लेव्हल्स आहेत ते स्वतःने शिकले. त्यामुळे इट इज डुएबल डेफिनेटली. पण तुम्हाला थोडंसं वेळ द्यावा लागतो. YouTube वगैरे या सगळ्या साइट्स एक्सलंट आहेत. बट YouTubeचं नॉलेज खूप स्कॅटर्ड आहे. त्यामुळे तुम्हाला ते शोधावं लागेल, की अरे हे काय म्हणजे माहीत नसतं ना इनिशियली काय करावं. हे शिकायचं असेल तर त्याच व्हिडिओचे 50 व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतील. तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो YouTube थ्रू शिकायला. Duolingo हे जे ॲप आहे ते चांगलंच आहे डेफिनेटली. पण Duolingo प्रॅक्टिससाठी चांगलं आहे, नॉट ॲज द मेन सोर्स ऑफ लर्निंग. त्यामुळे गेट युअरसेल्फ अ टीचर इनिशियली आणि त्यांनी तुम्हाला हेल्प होईल डेफिनेटली. माझे कोर्सेस तुम्हाला इथे सगळीकडे मिळतील. जर तुम्हाला माझ्याकडे शिकायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. मी आता विचार करते असे भरपूर सारे कंटेंट्स मी मराठीत पण आणणारच आहे. थोडासा वेळ लागतो कारण का मी खूप साऱ्या गोष्टी करत असते ॲट द सेम टाईम. जर तुम्हाला कुठला एक पर्टिक्युलर ग्रामर पॉईंट रिवाइज करायचा असेल किंवा तुम्हाला कळत नसेल इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, तुम्हाला मराठीत तो समजून घ्यायचा असेल तर लेट मी नो इन द कॉमेंट्स. इथे मला फॉलो करा आणि गुड नाईट. गुड नाईट.